बसवा सज्जनांनो, हा जो देह आहे हा दिलाय देवानं. कोणी दिलाय? देवानं दिलेला देह. मग देवानं दिलेला देह, देवानं निर्माण केलेली वस्तू चांगली का वाईट? जी देवानं निर्माण केलेली ती वस्तू चांगलीच असणार ना. त्या देहाच्या बाबतीमध्ये नामदेव राया बोलतात, देह जावो अथवा राहो. म्हणजे देवानं दिलेली वस्तू आहे आणि देवाच्या वस्तूच्या बाबतीमध्ये एवढा गैरवापर तुम्ही करताना असं कसं बोलता, देह जावो अथवा राहो? हे कसं काय हो? नामदेव राय आम्हाला समजत नाही, आम्हाला उत्तर द्या. विठ्ठला विठ्ठला. 12:30 वाजलेत नामदेव राया. बघा, विचार करा, मी काय सांगायचं असेल ते एकदाच लवकर पटापटा पटापटा सांगा आणि तुम्ही बी मोकळे आम्ही बी मोकळे. सांगतो, लक्ष द्या, जरासं लक्ष द्या. देह, कारण तो आपल्याला सुद्धा मिळालेला आहे. हा जो देह आहे, हा देह देवानं निर्माण केलेली सृष्टी आहे. जसं सारं जगत कोणी निर्माण केलंय? देवानं. त्या जगतामध्ये आपणही आहोत, म्हणून आपला सुद्धा देह कोणी निर्माण केलाय? देवानं निर्माण केलेला आहे. मग देवानं निर्माण केलेल्या या सृष्टीविषयी नामदेव राया असं कसं म्हणतात? देह जावो अथवा राहो, असं कसं काय म्हणतात? त्याचं उत्तर असं आहे, पंचदशीकारांनी, आता पंचदशी म्हणजे काय ते जाऊ दे, तुम्हाला माहित नसलं तरी चालेल, परंतु त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एवढं लक्षात घ्या. ईश्वरेणापि सृष्टं सृष्टं द्वैतम. ईश्वराने हे सगळं सगळं जगत निर्माण केलेलं आहे. ईक्षणादि प्रवेशांता सृष्टी ईशेन कल्पिता. ईक्षण करण्यापासून, ईक्षण म्हणजे देवानं पृथ्वी जल तेज वायू आकाश यांचं एकत्रीकरण करून पंचीकरण केल्यानंतर ही सृष्टी निर्माण झाली आणि आपण स्वतः त्या सृष्टीमध्ये तिष्ठत राहिला, प्रवेश केला. कोणी? ईश्वराने. आता हा मंडपाचा खांब आहे. हा मंडपाचा खांब जमिनीतून उगवला, सरळच्या सरळ झाला. बांबूचा खांब आहे, सरूचा खांब आहे. हा निर्माण केलेला ईश्वराने. त्याचं पंचीकरण झालं, पृथ्वी जल तेज वायू आकाश यांचं पंचीकरण झालं, म्हणून तो आपल्या वापरात आला. आणि निर्माण करून ईश्वर गप्प बसला नाही, त्याच्यामध्ये स्वतः प्रवेश केला. म्हणून हा खांब आहे अशा रूपानं आपल्या प्रतीला आला. तशी सगळीच्या सगळी सृष्टी ईश्वरानं निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये स्वतः प्रविष्ट झाला. मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्तुतः. त्याच्यामध्ये ईश्वरानं प्रवेश केला. ईश्वरेणापि सृष्टं द्वैतम. ईक्षणादि प्रवेशांतः सृष्टी ईशेन कल्पिता. बरोबर आहे, परंतु त्यामध्ये आपण घोटाळा करून टाकला. काय घोटाळा करून टाकला? जागृतादि विमोक्षांतः सृष्टी जीवेन परिकल्पिता. निर्माण केलेली कोणी आहे सृष्टी? ईश्वरानं निर्माण केलेली. तसा हा देह सुद्धा कोणी निर्माण केला? ईश्वरानं निर्माण केला. मग ईश्वरानं निर्माण केलेला देह त्याला माझा म्हणायला कोणी शिकवलं तुम्हाला? देह कोणाचा? माझा. एखादा गडी माणूस ईश्वरानं निर्माण केला, जशी सगळी सृष्टी, तसा गडी माणूस ईश्वरानं निर्माण केला. बाई काय म्हणते? हा माझा नवरा. मुलगा काय म्हणतो? हा माझा बाप. मुलगी म्हणते हा माझा बाप. नातू काय म्हणतो? हा माझा आजोबा. निर्माण केलेलं कोणी आहे? ईश्वरानं. त्याला माझा म्हणायला कोणी शिकवलं तुम्हाला? ज्यानं कोणी माझा म्हणायला शिकवलं, शिकवू दे. तू कशाला माझं म्हणायला सुरुवात केली?
देखे पुढीलांचे ओझे आपुले माथा घेईजे. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी दुःखाला कारण नाही, आपण निर्माण केलेली सृष्टी माझा म्हणायला लागलो आपण, हे दुःखाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल आता इथे जेवढी गडी माणसं बसले ते सगळेच कोणाचे ना कोणाचे तरी जावई आहेत की नाही, का नाही कोणी एखादा? हे सगळेच्या सगळे कोणाचे तरी काय आहेत, जावई आहे. पण एखादी माऊली आमची जावयाने वाट लावली, जावयाने वाट लावली. का ग बाई जावयाने तुझी का वाट लावली ग? पोरीला नांदवतच नाही. म्हणून जावई म्हणजे खतरनाक वस्तू. काय म्हणते सासूबाई? जावई म्हणजे खतरनाक वस्तू. जावई म्हणजे खतरनाक, जावई म्हणजे दुःख देणारा, जावई म्हणजे वाटोळ होऊ दे त्याचं, पोरीला पाठवली परत माझ्या घ्यायला तयार नाही. जावई दुःखदायक. या सासूबाईसाठी जावई कोण झाला? कोण झाला? दुःखदायक. कारण पोरीला त्यांनी परत पाठवली. शेजारी म्हणते अहो त्याला शांत करा की मग. अहो वाटेल ती केलं. त्याला 2 चाकी पण देऊन पाहिली, 4 चाकी पण देऊन पाहिली, घर बी बांधून दिलं, तरी बी जावई म्हणजे न भरणारं पोत. अशी कोण म्हणते? सासूबाई. आता ही सासूबाई जावयाला काय म्हणते? दुःखदायक, दुःख देणारा. सगळे जावई येते का? एखादा कोणी जावई नाही याच्यातला? सगळे जावई आहेत ना. जावई दुःखदायक. जर जावई दुःखदायक असेल तर सगळ्यात सासवा दुःखी पाहिजेत की नाही? म्हणून जावई दुःखदायक नाही, माझा जावई दुःखदायक. शेजारणीचा पण जावई आलेला असतो बाईला घेऊन आपल्या मस्त पैकी आयटी. महाराज सासूबाई हे ओवाळून टाकू की ते ओवाळून टाकू, ती सासूबाई बघा कशी खुश. मग ती पण सासूबाई, तिला पण कोण आहे? जावई आहे. मग ती दुःखी का नाही? कारण त्या जावयाविषयी माझेपणा हिनं चिटकवला नाही. म्हणून तुम्ही जिथं जिथं माझेपणा चिटकवणार आहे कोणाचं? देवाचं. आणि तुम्ही जर का त्याला माझेपणा चिटकवला की लगेच ती वस्तू देवाची असली तरी वस्तू दुःखदायक नाही, माझेपणा दुःखदायक आहे. विठ्ठल विठ्ठल काय मला डोक्यामध्ये माझ्या अशी गर्दी झाली, कोणते विषय हातोडू कोणते नको. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्या आतमध्ये असलेली जी वासना आहे, वासना म्हणजे काय? वासना म्हणजे माझे म्हणण्याची सवय. माझे म्हणण्याच्या सवयीला वासना असं म्हणतात. आता बघा, वस्तू जिथले तिथं आहे, परंतु तिला माझं म्हणलं की ते माझं म्हणणं आपल्याला दुःखदायी होत आहे. जसं आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी लसूण सोलतो की नाही? लसूण सोलतो आणि सोलून एका वाटीमध्ये ठेवतो. वाटीमध्ये ठेवल्यानंतर ती लसूण आपण काय करतो? पुन्हा त्या वाटीमध्ये बोलायला काय करतो? ठेचतो. त्या लसणाला ठेचतो आणि ठेचलेलं लसूण फोडणी द्यायच्या वेळेला भाजीमध्ये टाकतो. आता लसूण त्या वाटीतून भाजीमध्ये जर का टाकलं तर आता सांगा मला, लसूण त्या वाटीमध्ये आहे का नाही? नाही बोलूनच दाखवा तुम्ही खाली मला. भाजीमध्ये टाकले काय? लसूण. आता त्या वाटीत लसूण आहे का नाही? लसूण जरी नसलं तरी त्या वाटीला वास घ्या बघू. सांगाल का वाटीत लसूण नाही म्हणून? त्या वाटीला वास कशाचा येणार? कशाचा येणार? लसणाचा वास येणार.
वाटीत लसूण आहे का नाही? त्याचं नाव आहे वासना. विठ्ठला विठ्ठला या देहाच्या संबंधीमध्ये नामदेवराया जावो अथवा राहो असा जो विचार आपल्या समोर प्रस्तुत करतात, त्याच्या पाठीमागे ही मीमांसा आहे सज्जनांनो. बघा, एक आहे देह वासना. नाही पटत का मावशी? एक आहे देह वासना, एक आहे लोक वासना आणि एक आहे शास्त्र वासना. परंतु आता तुम्ही काही ऐकणार नाही, तुम्ही दरादर उठून जायला सुरुवात करणार. म्हणून हा विषय ठेवतो, फक्त स्मरणामध्ये राहू द्या या कामाच्या गोष्टी. सज्जनांनी, देहाला जन्म मिळावा असे पराक्रम आपण करतो आणि जन्म मिळाला रे मिळाला की दुःख नाही, दुःखाच्या परंपरा आपल्या मागे लागतात महाराज. या देहाच्या संबंधी देहाला जेवढं माझं करणार तेवढा लेश, तेवढी वासना मजबूत होणार आणि जेवढी वासना मजबूत तेवढे जन्म मिळण्याचं खुराक आपल्याजवळ जमा होत जाणार आणि तेवढेच्या तेवढे जन्म आपल्याला मिळत जाणार आणि जेवढे जन्म मिळत जाणार तेवढेच्या तेवढे दुःखाची परंपरा, दुःख नाही दुःखाची परंपरा आपल्या मागे लागणार. आणि म्हणून आपल्या मागे जी दुःखाची परंपरा लागलेली आहे, या परंपरेचा करता धरता आपण आहोत. ज्याला एक कळालं तो या देहाला माझं कधीच म्हणणार नाही. मग काय म्हणेल तो? देह जावो अथवा राहो. अशा प्रकारे ह्या ज्या वासना, देह वासना तिचेही 3 प्रकार पडतात, लोक वासना तिचेही 3 प्रकार पडतात आणि शास्त्र वासना, लय बुवा शिकलेला असेल तर तिचेही 3 प्रकार पडतात. पण कामाला त्याला पण लागावंच लागतं महाराज. जन्म मरणाच्या परंपरेतून तो सुद्धा सुटत नाही. या सगळ्या वासना, किती वासना झाल्या? हे बघा, इकडे लक्ष द्या. देह वासना, देह वासना काय करते? देह वासना काय करते? आपल्या देहाला सजवायला लावते. सौंदर्याचा अभिमान. मग बाया असल्या तर ब्युटी पार्लर वाल्याला श्रीमंत करतात आणि गडी असले तर न्याव्याला श्रीमंत करतात. पण दोघे मात्र कोणाला कोणातरी श्रीमंत करणार. मग हे आता नाव्याजवळ गेलं, हे अशी कट मार रे, बरं यंत्र पण काय नवीन नवीन निघालेत महाराज आता. काळ्यापासून पांढरे, पांढरेपासून काळे, काही बी सांगाया तयार आहेत ते. याला म्हणतात सौंदर्य अभिमान. अगदी काळा काळा कोळकोळीत माणूस असू द्या, पण त्याला सुद्धा असं वाटतं की कसं दिसावं, 4 माणसात उभं राहायचंय मला. बरं, तेव्हा त्याला सुद्धा सौंदर्याचा अभिमान आहे. या सौंदर्याच्या अभिमानाला देह वासना असे म्हणतात. सौंदर्य अभिमान. चला त्याच्या पुढे जरा कौमारी अवस्थेतून तो जवानीमध्ये आला की त्याला काय वाटतं? जिमला जाऊ, मी बलवान व्हाव. मग कधी कधी आता बलाचे अनेक प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जाऊ दे आता मला काही जास्त बोलायला नका लावू. पण तो बलवान बनायला बघतो आणि बलवान बनायला बघता बघता आता काय सांगावं, आमच्या आश्रमात एक विद्यार्थी आहे महाराज, त्याला म्हटलं अरे काकड्याला सकाळी काकडा असतो, सकाळी पाठ असतो, पाठाला येणार नाही, काकड्याला येणार नाही. आणि मला तो व्यायाम करतो, जोर बैठका तिथं काकडा सोडून महाराज. कशाचा आहे महाराज त्याला अभिमान? बलाभिमान. कोणाकोणाकडे, कोणा ना कोणाकडे, प्रत्येकाकडे कसलं ना कसलं बल आहेच आहे महाराज. कुणाजवळ याचं बल आहे, म्हणून टाके कशाचं बल आहे. अरे म्हातारा झालं तू,
टाकेल. बघायचंय का कशाचं बल आहे? प्रत्येकाजवळ कशाचं नाही कशाचं बल आहेच आहे. बलाभिमान. आणि एक आहे पावित्र्याभिमान. माझ्या देहाला मी पवित्र केलं पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय, देह त्याचा देह पवित्र. आणि का जर का त्यानं जरा दुसऱ्यांपेक्षा जास्त केलं, जप म्हणा, कीर्तन म्हणा, शास्त्र म्हणा, जरा हरिपाठ म्हणा, तर लगेच तो माझ्यासारखा कोण आहे. या वासनेचे दोन प्रकार पडतात. एक सद्वासना आणि एक असद्वासना. जर आपल्या जवळ देहाला अधिष्ठान असलेल्या या वासना सतरूपानं असतील तर त्याच्या मुखातून आपोआप निघेल, देह जावो अथवा राहो. पण ही सद्वासना नसताना असद्वासनेच्या रूपानं हे सगळे अभिमान त्याच्या आतमध्ये काम करत असतील, त्याला नाही म्हणता येणार देह जावो अथवा राहो. तो बुवा असला तरी, कीर्तनकार असू दे नाहीतर कोणी असू दे, हे त्याला बोलता येणार नाही. ही देहाची मीमांसा. लोकवासना ही देहासंबंधी आहे. शास्त्र वासना ही सुद्धा देहासंबंधी आहे. शास्त्र वासना पाठ करण्याची वासना असते. मी आता गीता पाठ करावी, मी आता सगळी मालिका पाठ करावी, मी आता हे पाठ करावं, ही पाठाची वासना. ही वासना असल्याशिवाय तो पाठांतर कसा करेल? त्याच्यानंतर पाठानंतर सुद्धा अर्थवासना. हे जे मी पाठ केलेले आहे, इदं ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य मागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. पाठ केलंय, याचा अर्थ काय? ते सर्गे अपि न उपजायन्ते न प्रलयन्ति. अशा प्रकारे त्याचा अर्थ मला कळाला पाहिजे. ही अर्थवासना. आणि पाठ केल्यानंतर सुद्धा हे ज्ञानशास्त्र आहे, हे आपल्या अनुष्ठानामध्ये आलं पाहिजे. जसं सांगितले तसं मी वागलो पण पाहिजे, अशी अनुष्ठान वासना एक तयार होते. ही अनुष्ठान वासना, अर्थवासना, पाठवासना ही शास्त्र वासना आहे. पण ही सुद्धा जर सद्रूपाने त्याच्या अंतःकरणामध्ये असेल तर त्याला हे बोलता येईल. आता विस्ताराने मला सांगता येत नाही. त्याला सुद्धा हे बोलता येईल जर का ही वासना सुद्धा सद्रूपाने त्याच्या अंतरामध्ये अधिष्ठित असेल तर तो सुद्धा हे बोलू शकतो नामदेवरायांसारखं, देह जावो अथवा राहो. पण ही जर का पाठवासना, अर्थवासना आणि अनुष्ठान वासना जर असद्रूपानं असेल, वासना असद वासना, तर त्याला सुद्धा हे बोलता येणार नाही. सद देह जावो अथवा राहो. फार लांब मीमांसा आहे, वेळ नाही आपल्याला, त्याच्यामुळे क्षमा करा. एकदा मधलं भजन करू, त्याच्यानंतर पुंडलिकावर दा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
देह जाऊ अथवा राहू याची किंमत नामदेवराया कधी मोजायला तयार आहेत. पांडुरंगी दृढ भाव देहाची निर्मिती पांडुरंगाला प्राप्त करण्यासाठी, देवाला प्राप्त करण्यासाठी, देवा ठिकाणी प्रेम निर्माण करण्यासाठी याच देहाची निर्मिती देवानं केलेली आहे. जर का पांडुरंग परमात्मा प्राप्त झाला तर या देहाची किंमत शून्य होते. तशी देवाशिवाय जगातल्या इतर सगळ्या वस्तूंची किंमत शून्य आहे. तशी देहाची सुद्धा किंमत शून्य होते. या तत्वावर तुकोबारायांनी एका ठिकाणी मागत असताना देवाला सांगितलं आयुष्य करी म्हणे. आयुष्य कोणाला असतं? देहा. म्हणजे याचा अर्थ त्यांच्याही डोक्यामध्ये देहाची किंमत शून्य आहे. ज्या देहाला पोचण्यासाठी उभ्या जिंदगीमध्ये आपण हाय हाय करतो, या देहाला जर देव प्राप्त करता आला नाही. आणि एक दुसरी विशेषता अशी आहे की याच देहामध्ये देवाला प्राप्त करण्याचं सामर्थ्य आहे. ही दुसरी विशेषता आहे. या विशेषतांनी संपन्न हा देह देव प्राप्त झाल्यानंतर शून्य किमतीचा होतो. अन्यथा या देहाला शून्य ठरवायची हिंमत कोणामध्येही संभव नाही. एक ना एक दिवस या देहाला स्मशानामध्ये नेऊन जायचंच आहे, तो कोणाचाही असला तरी. इतकीच या देहाची किंमत आहे. म्हणून स्मशानामध्ये आपला देह जायच्या अगोदर जोपर्यंत तो आपल्या ताब्यात आहे. आपल्या ताब्यात कसा आहे? जसं आपण एखादी भाड्यानं रूम घेतो, एखादा फ्लॅट घेतो भाड्यानं, तो जोपर्यंत आपण त्याचं भाडं देतो तोपर्यंतच आपलं आहे. भाडं द्यायचं का एकदा बंद केलं की तो फ्लॅट, तो रूम आपला नाही. तसा हा देह आहे, हा वास्तविक आपला नाही, परंतु आपल्या ताब्यात हा जो देह आलेला आहे. इतर पशु पक्ष्यांमध्ये जे देह आहेत त्यापेक्षा या देहाची किंमत निश्चितच जास्त आहे. का? कारण नर देह निधान लागणे हाती, उत्तम सार उत्तम गती. ऐका पुढे, देवची होईन म्हणती ते होती. याच देहामध्ये ही पावर आहे. ज्याला असं वाटलं की मी आता मनुष्य आहे म्हणून मी मनुष्य न राहता मी देव बनावं, असं ज्याला वाटलं त्याला देव बनता येतं, पण त्याच्यासाठी हा देह लागेल. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. इतक्या किमतीचा हा देह, आणि या देहाच्या द्वारे ईश्वर प्राप्ती करून घेता येते. म्हणून केवळ हा किमतीचा देह जर का ईश्वर प्राप्ती करून घेता येत नसेल तर मिळालेला आपल्याला देह आपण वाया घालवला हा त्याचा अर्थ संत आपल्या समोर ठेवतायत. आणि जर का ईश्वर प्राप्ती करून घेतली तर या देहाचं साफल्य झालं. आता काम संपलं, आता काम संपलं. महाराज, केळ्याच्या सालीला किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या समोर केळं खाण्यासाठी उपलब्ध होत नाही. केळ्यातला घर एकदा का खाऊन झाला, आता का तिला फ्रीज मध्ये जपून ठेवायची, लॉकर मध्ये? केळं खाऊन संपलं नाही, संपलं की सालीला किंमत संपली. म्हणून तसं भगवान परमात्म्याची आम्हाला आता प्राप्ती झालेली आहे. नामदेवराय म्हणतात म्हणून हा देह जाऊ अथवा राहू हे साधता आलं पाहिजे. हा निर्धार असला पाहिजे. या निर्धाराची ही किंमत आपल्याला मिळाली पाहिजे. हा संदेश नामदेवराया घेऊन आज आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत. ऐकायचं की नाही ऐकायचं हे आपल्या ज्याच्या त्याच्या हातात आहे. नाही जर ऐकलं तर लक्षात ठेवा, यमराज की जब अदालत चढ़ोगे पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे. बोल, 70 वर्ष तुझ्या ताब्यामध्ये मानवाचा देह दिलेला होता, काय केलं तू? त्याचा हिशोब तुम्हाला विचारला जाईल जर का देता आला नाही. पूछेगा हाकिम तो क्या
तुम कहोगे इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कोटी खाली करना पडेगा. आणि म्हणून सज्जनानो, संतांचे हे संदेश आपल्या उद्धारासाठी आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा. अन्यथा मग आपल्याला महाराज नरकगामिता चुकणार नाही. नामदेवराया बोलतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा. आण तुझी पंढरीनाथा, शपथ घेतो देवाने, तुझं चरण मी सोडणार नाही. आताच माझा देह गेला तरी मला त्याची पर्वा नाही. चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगल नाम, देवाचं नाम मंगल आहे, शरीरापेक्षा मंगल आहे. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मस्ती आहे, आणि या मस्तीमध्ये जर आपण गेलो ना, आपण सामान्य आहोत ना, या मस्तीमध्ये नामाच्या भगवंताच्या तुकोबाराने दिलेला हा महामंत्र आहे. याच्या मस्तीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपण कोणीही असू द्या, भूक लागलेली असले तरी देह आपलं जेवण मागत नाही. याचा अर्थ याची नामाची किंमत कसली असेल. वदनी तुझे मंगळ नाम आणि हृदयी अखंडित प्रेम, हा नियम मी घेतलेला आहे. नामदेवराया बोलतात, मला याच्या पलीकडे दुसरं काहीही नको. नामा म्हणे केशव राजा, हे पांडुरंगा, हा जो मी केलेला नेम आहे, केला नेम चालवी माझा, आणि चरण सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. ज्ञानेश्वर माऊली, केला नेम चालवी माझा, वदनी तुझे मंगळ नाम, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. त्याला शॉर्टकट भैरवी असे म्हणतात. नसेल आले, पण तरी पण तुमचे 2 तास आम्ही चोरलेच महाराज. 1 वाजलाच की तरी हो. 11ला आमच्याकडे विडा आलता महाराज. म्हटलं ताबडतोब 12 वाजेपर्यंत उरकावं. तर आता हे काही उरकणारं असतं का? कुठे संतांची वचनं आहे, आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये महाराज आले, याचा अर्थ श्रावण बाबांची कमाई काहीतरी आहे. चिंतामणी महाराजांचे, सच्चिदानंद महाराज आमचे तसे कुठल्याही कार्यक्रमामध्ये जायला ते तयार नसतात. सेवी आहे. अतिशय आनंद वाटला, त्यांना प्रणाम करतो. त्याच्यानंतर आमच्या देवराज महाराजांनी या ठिकाणी आम्हाला बोलावलं, तर म्हणजे मूडच नव्हतं कीर्तनीचं व्हावं म्हणून, पण बरं वाटलं. चला, त्या निमित्तानं आमच्या श्रावण बाबांची ही कमाई आहे. शिवमंदिर, एक कलश